एक मैदान, एक नेता आणि हजारो हृदय हे एका भाषणासाठी धडधडत होती. ज्या व्यासपीठावरून मराठी अस्मितेला आवाज मिळाला, हिंदुत्वाची नवी व्याख्या तयार झाली आणि शिवसेनेच्या राजकारण्यांनी दिशा घेतली, त्या मैदानाचं नाव म्हणजेच शिवाजी पार्क. आणि त्या मैदानावर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी उगम पावतो तो दसरा मेळावा. एक परंपरा, एक शक्ती प्रदर्शन, एक सांस्कृतिक झंझावात. पण या दसरा मेळाव्याची सुरुवात कशी झाली? शिवाजी पार्कचं मैदान शिवसेनेसाठी इतकं पवित्र का मानलं जातं आणि कसं या मैदानावर दरवर्षी राजकीय इतिहासाचा नवा अध्याय लिहिला जातो? एकूणच काय तर बाळासाहेबांच्या ज्वालामुखी सारख्या भाषणापासून ते आजच्या विभाजित शिवसेनेपर्यंतचा प्रवास नेमका कसा झाला, त्याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे केवळ एक राजकीय कार्यक्रम आणि एक मैदान नाही, तर हे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक सजीव स्मारक आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांच्या मनात एक न संपणारी ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करणारा हा मेळावा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर आयोजित केला. हा मेळावा शिवसेनेच्या राजकीय भूमिकांचे दिशा आणि दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या घोषणा, टीका आणि भविष्यातील धोरणांचं व्यासपीठ ठरत आला. 30 ऑक्टोबर 1966 रोजी बाळासाहेबांनी पहिल्यांदा शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आणि तिथून सुरू झालेला हा प्रवास आज 60 वर्षांच्या परंपरेमध्ये परावर्तित झालाय. बाळासाहेबांनी या व्यासपीठावरून केवळ पक्षाचा प्रचार केला नाही, तर त्यांनी मराठी अस्मिता, हिंदुत्व, शिवप्रेम आणि सामाजिक विषयांवरही जोरदार भाष्य केलं. त्यावेळी हजारो शिवसैनिक या मैदानावर जमा व्हायचे, ते फक्त बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठीच. शिवाजी पार्क आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नातं फार विशेष होतं. एक योगायोग म्हणजे बाळासाहेबांचा जन्म आणि शिवाजी पार्कचं नामकरण हे दोन्ही 1927 साली झालं. पूर्वी या मैदानाला माइन पार्क म्हणून ओळखलं जात होतं, पण 1927 मध्ये त्यांचं नामकरण शिवाजी पार्क असं करण्यात आलं आणि त्याच वर्षी बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. त्यामुळे हे मैदान आणि हे व्यक्तिमत्व दोघंही समांतरपणे महाराष्ट्राच्या मनामनात रुजत गेले. बाळासाहेबांनी शिवाजी पार्कवरून केलेल्या भाषणांमध्ये जेवढं प्रखर हिंदुत्व आणि मराठी स्वाभिमान होता, तेवढीच त्या शब्दात आत्मीयता, हळवेपणा आणि शिवसैनिकांवरील प्रेमही झळकत होतं. दसरा मेळावा हा केवळ राजकीय उत्सव नव्हता, तर तो शिवसैनिकांसाठी वर्षभराचं एक स्फूर्तीस्थान, एक बंध तयार करणारा सोहळा तयार झाला. 1989 मध्ये शिवसेनेनं सामना हे पक्षाचं मुखपत्र सुरू केलं आणि त्यानंतर शिवसेनेची अधिकृत भूमिका दसरा मेळाव्याच्या माध्यमातून ठळकपणे मांडली जाऊ लागली. अनेकदा अशा भूमिका वादग्रस्त ठरतात, पण त्यातला प्रामाणिकपणा आणि रोखठोकपणा यामुळे त्या शिवसैनिकांमध्ये खोलवर रुजतं. उदाहरण घ्यायचं झालं तर 1991 सालच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी घोषणा केली की भारत पाकिस्तान क्रिकेट सामना मुंबईत होऊ देणार नाही. ही घोषणा केवळ शब्दांपुरती मर्यादित राहिली नाही, तर शिशिर शिंदे आणि प्रभाकर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियमवर जाऊन सामन्यांचं पीच उकडून टाकलं आणि सामना रद्द झाला. बाळासाहेबांच्या शब्दांचा प्रत्यक्ष प्रभाव किती खोलवर होता याचा हा उत्तम नमुना होता. ही ताकद फक्त भाषणात नव्हती, तर त्यामागील भावनेत आणि प्रेरणेत होती. दसरा मेळाव्यातून शिवसेनेने अनेक राजकीय घोषणा केल्या, नवीन उपक्रमांची सुरुवात केली. 1996 मध्ये राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिव उद्योग या उपक्रमाची घोषणा दसरा मेळाव्यात झाली होती. 1982 साली गिरणी कामगारांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी कठोर भाषण केलं आणि त्यावेळी काँग्रेसमधील शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस यांना दसरा मेळाव्यात आमंत्रित केलं गेलं होतं. 2010 साली आदित्य ठाकरे यांचं राजकीय पदार्पणही दसरा मेळाव्यातच शस्त्रपूजनाद्वारे करण्यात आलं. या सगळ्या घटनांमुळे दसरा मेळावा हा शिवसेनेच्या राजकीय घडामोडींचा केंद्रबिंदू बनत गेला. दुर्दैवानं काळाच्या ओघात काही वेळा दसरा मेळावा रद्दही करण्यात आला. 2006 मध्ये मुंबईत आलेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क परिसरात चिखल झाला आणि मैदानात पाणी साचल्यामुळे मेळावा रद्द करावा लागला. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे दसरा मेळावा रद्द करण्यात आला होता. कोविड महामारीच्या काळात 2020 आणि 2021 मध्ये दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात घेण्यात आला, जे शिवसैनिकांसाठी खूपच भावनिक क्षण होता. मैदानावरचा जल्लोष, घोषणांनी थरथरलेली जमीन आणि नेत्यांनी
केलेले जोशपूर्ण भाषण हे सगळं काही त्या 2 वर्षात हरवलं होतं. 2012 सालचा दसरा मेळावा अनेकांच्या स्मरणात राहिलेला. बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत त्यावेळी साथ देत नव्हती आणि त्यामुळे त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शिवसैनिकांना संबोधित केलं. त्या भाषणात नेहमीच आक्रमक आणि स्पष्ट वक्ते असणारे बाळासाहेब ठाकरे क्षणभर हळवे झाले. त्यांनी म्हटलं, कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या आणि पुढे स्पष्टपणे शिवसैनिकांना विनंती केली की मी नाही पण उद्धव आणि आदित्यला सांभाळा, त्यांना पाठिंबा द्या. हे त्यांचं शेवटचं भाषण ठरलं. काही आठवड्यातच संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. बाळासाहेबांचा मृत्यू झाला. शिवाजी पार्कवर राजकीय सभा घेण्यावर 2005 मध्ये काही मर्यादा आणण्यात आल्या. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनंतर न्यायालयाने मैदान शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलं आणि राजकीय सभांना परवानगी देण्यावर बंधनं आणली गेली. तरीही शिवसेनेने न्यायालयीन प्रक्रियेनंतर परवानगी मिळवून हे मैदान कायम ठेवलं, कारण हे मैदान फक्त राजकीय नव्हे तर भावनिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. आज शिवसेना 2 गटांमध्ये विभागली असली तरी दोन्ही गटांचा दसरा मेळावा घेण्याचा आग्रह केवळ राजकारणासाठी नसतो, तर ही परंपरा, ओळख आणि बाळासाहेबांच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी असतो. एक मैदान, एक नेता आणि एक सभा हा इतिहास फक्त शिवसेनेसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक शिकवण आहे की राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसलं पाहिजे, तर लोकांशी असलेल्या नात्याची, शब्दांची आणि प्रेरणेची परंपरा असावी लागते. एकूणच काय तर दसरा मेळावा म्हणजे केवळ एक राजकीय सभा नाहीये, तर तो आहे शिवसेनेच्या प्रवासाचा सजीव दस्तऐवज, ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व, त्यांची विचारसरणी आणि शिवसैनिकांशी असलेलं नातं जपलं जातं. शिवाजी पार्क हे मैदान साक्षीदार आहे असंख्य घोषणांचा, निर्णयांचा, संघर्षांचा आणि परिवर्तनाचा. आज शिवसेना कोणत्या का स्वरूपात असेना, गट वेगळे झाले तरीही या मेळाव्याची ओळख, आज जाणीव तीच आहे. शिवसेनेच्या आत्म्याशी जोडलेली. काळ बदलतोय, नेते बदलतायत, पण बाळासाहेबांची आठवण, त्यांच्या शब्दांची धार आणि शिवसैनिकांच्या मनात त्या मैदानाची ओढ ही कायमच तशीच राहणार आहे. दसऱ्याचा मेळावा म्हणजे शिवसेनेचं मन आणि शिवाजी पार्क म्हणजे तेच धडधडतं हृदय. हे समीकरण कधीच विसरलं जाणार नाही, हे नक्की. तुम्हाला या दसरा मेळाव्याच्या इतिहासाबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि TOD मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.